मायसा, 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 काय झालंय आई? मी आता काहीही ऐकणार नाही. तू आधी जेवण कर बघू. माधवी, जेवणाचं ताट घेऊन ये. मी माझ्या हाताने तिला भरवे. माधवी, मी नाही म्हणाले ना एकदा? अगं पण असं का वागतेस तू मायसा? मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. मला कोणी काहीही म्हटलं तरी मी अन्न ग्रहण करणार नाही म्हणजे नाही. काय राजा, असं काय घडलं म्हणून तू जेजुरीला लगेच निघायचं काढलंस? अगं बानूची लय आठवण यायला लागली बघ. का कोणाच ठाव म्हणजे काळजी वाटायला लागली मला. काय तर लपवतोस? तुला जेजुरीचा काय सांगावा आला काय? अगं नाही ग शेवंती, पण तर काहीतरी घडलंय बघ. नाही तर माझा जीव असा टांगणीला नसता लागला. हा, आता अर्धी वाट तर संपलीच हाय. बघू पुढे गेल्या. पण तू आलीस ते बरं झालं बघ. वय, माझा बी लेख तर राहतो या. काय दिवा लावतोय बघूया. अगं चांगलंच करणार त्यो. तुला एक सांगू शेवंती, काय? आपला रंगा आणि गंगी बानुसंग आहेत ना, ते बरं झालं बघ. चला, कसं समजवायचं हिला? लक्ष्मी देवी, आता तुम्हीच समजावा बघू हिला. कुणाचंही ऐकत नाहीये. या गोष्टीने माझ्यावर काहीही परिणाम होत नाहीये हे तुम्हाला ठाऊक आहे, तरी तुम्ही प्रयत्न करता आहात. कारण आई वडील आहोत आम्ही तुझी. तुझी काळजी आम्हाला असणारच. श्री गणेश, आता हे विघ्न तुम्हालाच दूर करावं लागणार. पण त्यासाठी एकांत हवा मला. मातेशी एकांतात बोलावं लागेल मला. मला असं वाटतं की आपण म्हाळसाला एकांत द्यायला हवं. अहो, पण हिची अवस्था बघा काय झाली आहे ते. आणि त्यात ती आमचं कुणाचंही ऐकत नाहीये. आता असं असताना आपण हिला एकटं कसं सोडणार? मी बोलीन मातेशी. आमचं कुणाचंही ती ऐकत नाहीये आणि तुझं ऐकणार? ते काय म्हणतायत ते आधी ऐकून तर घ्या. गणेश हे विघ्न दूर करतील ह्याची मला खात्री आहे. पण त्यासाठी एकांत हवा. आपण जाऊया. होय, अहो पण पुरे झाले आता. आपल्या प्रयत्नांनी काही झाले का? मग आता ते म्हणतायत तसं होऊ द्या. चला आता. माते, आता तू अन्न ग्रहण करण्यासाठी तयार व्हायचे दायित्व माझ्यावर आहे. ते होणार नाही गणेश. तुला याची चांगलीच कल्पना आहे. पण मी तुला तयार करेनच. बानू, देवाला बी उपवास सोडायला लावायचा आहे. ए गंगे, शेवंती, पुरण्याचा स्वयंपाक करायला घ्या जा. वय वय, चले. देवा, मी हात आलो आणि मला चांगलंच ऐकायला मिळालं बघा. आता तुम्ही दोघांनी उपवास सोडला ना, म्हणजे झालं. आज एकदम मजेत दिसतंय. काय झालं? अरे एकदम आनंदाची वार्ता आहे बघ. अरे देवीने जेवण घेतलं. काय म्हणतायसा? म्हणजे आता देव बी जेवत्याल? वय, आणि बानूबाई बी जेवत्याल. आज मला लागलीच घरी सोडा. घरी कशा पाहिजे गणोबा? घरी जाऊन जेवतो. म्हणजे तू बी जेवला नाहीस वय? अहो, देवी उपाशी असताना आपण कसं जेवणार? अहो, मी अभि नाही जेवलो. अरे राघोबा, तू काय गणोबा काय, गडावर कुणी सुधी कानाला शिवलं नाही बघ.
गडावरच्या समध्यांनी जणू त्यांच्यासाठीच उपास केला होता बघ. मग मी जाऊ ना घरला. अरे मग आता घरला कशाला जायला पाहिजे, गडावरच चूल पेटल की. मी काय म्हणतो गणोबा, आपण समदेत बसू की एकाच पंक्तीला? हा वय वय. अहो पर देव जेवत्याल ना व, पाहिजे तर मी बघून येतो. नाही नाही नको. अव देव जेवली की वार्ता येईलच की गडावर. म्हणजे बानुबाईच्या वाड्यावर बी चूल पेटणार. वय वय. माधवा, देवा, सगळं काही सुरळीत घडणार आहे याचे संकेत मिळू लागले आहेत. होय, गणेशाने हस्तक्षेप केल्यामुळे आता घटना त्या दिशेने घडू लागल्या आहेत. होय देवा, आता श्री म्हाळसा देवी देखील भोजन करतील आणि इकडे बानू देखील जेवण करेलच, कारण अजामेळचे आगमन झाले आहे. सगळं काही सुरळीत घडत आहे. आता केवळ तुम्ही गडावर येण्याचीच ओढ श्री म्हाळसा देवींना असणार. पण माधवा, ते माझ्याही हातात नाही हे तुम्ही देखील जाणता. होय देवा, आता भविष्यात काय घडणार, तुम्ही गडावर कधी येणार हाच महत्वाचा प्रश्न असणार आहे. आवडली ना तुम्हाला ही सारी तयारी? हो, जीवात जीव नव्हता माझ्या. आता श्री खंडेराय कधी गडावर येणार आणि म्हाळसा कधी जेवणार हाच प्रश्न पडला होता मला. पण आता सारं ठीक होतंय ना? हो, म्हाळसाला घेऊन येतेच मी. आता अहो, मगाशी त्या लक्ष्मी देवी म्हणाल्या की त्या म्हाळसा देवींना घेऊन येतील असं. असो, म्हाळसा आता इथे कधीही येईल. बानू, वाईस पाणी पी. हा? घे. आणि आता माझं ऐक, 2 घास खाऊन घे. नाही, मी नाही जेवणार. आता अगं तू स्वतःला कशा पायी त्रास करून घेतीस? बा, जो पतूर देव जेवत नाही तो पतूर मी नाही जेवणार. अरे ते उपाशी असताना मी कशी काय जेव, तूच सांग. अगं बानू, अगं मला कळतंय अगं, पर नाही बा, वाटल्यास मी देवांसंग बोलून येते. हे बानू, तू हातच थांब, मी जातो आणि देवासंग बोलतो. पर देव म्हणले का तू अगोदर जेवून घे तर जेवशील. आता देवच असं म्हणले तर मी तरी काय करणार? अगं बानू, अगं मी काय म्हणतो या. भारत, तू अगोदर देवांसंग बोलून घे, मग बघू जेवण म्या. आई, मी सिंहासनावर बसले असले तरी मला असं वाटतं की लोक माझ्याकडे कोणत्या दृष्टीने पाहत असतील. सहानुभूतीने पाहत असतील की बानूची सवत म्हणून. देवानी शेवटची आहुती दिली तरच यज्ञ पुरा होतो. या तेव्हा देवानं गडावर यावं असं देवीने सांगावा पाठवला आहे.